दोन्ही टीमचे वारवा प्लेयर. स्ट्राईकला स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला आदित्य आणि नॉन स्ट्राईकला श्रेयस शिकणे.
हॅलो हॅलो. Hello, 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 hello. खेळत आहे अनूप. आणि अशाच प्रकारे खेळत राहिले तर ही मॅच सिद्धिविनायकच्या हातामध्ये 100% आहे. प्रत्येक ओव्हरला 10-12 रन चालू आहेत सिद्धिविनायकचे. विनिंग स्कोअर जवळ येत आहे. अनूप खूप चांगला खेळत आहे आत्ता. हॅलो हॅलो. थँक्यू सतीश सावंत सर. आपण पाहिलं गेलं आदित्य भोंडवे आणि त्याच्या साथीला असेल अनुप विश्वकर्मा. जर अशीच खेळी करत राहिले ना संघाला एक विजयी संघ म्हणून ठरेल आजच्या या सामन्यामध्ये. आजच्या दिवसात तर आपण दुसरा सामना पाहतोय. पुन्हा एकदा पाहिलं गेलं आदित्य भोंडवे हलकासा लेग ग्लान्स केला तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. सुंदर रनिंग आदित्य भोंडवे. आज आपण पाहिलं ना कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट आहे. कॅप्टन जर खेळला ना तर आज संघ विजयी होईल याची आपण आज नक्कीच अपेक्षा करूया. न्यू गोलंदाज अश्विन नाराळे. अश्विन नाराळची आपण फलंदाजी पाहिली आहे परंतु आता गोलंदाजीमध्ये थोडासा मागडा ठरतोय. तो फलंदाजीला असेल अनुप विश्वकर्मा क्लास. पुन्हा एकदा पाहिला गेला अनुप विश्वकर्मा
बॅक टू दी पवेलियन. अश्विन नारायणला घेतलेली अप्रतिम विकेट, मोठा झटका. खूप मोठा विकेट. अश्विन नराळे काय सुंदर गोलंदाजी करते, सुंदर कमबॅक. आणि अनुप विश्वकर्माला परतावा लागेल त्याची जागा भरून घेण्यासाठी. न्यू बॅटर नवाज, जर्सी नंबर 5. आज आपण पाहतोय मैदानावरती गेलाय. जबाबदारी आहे, संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीमधून कशा प्रकारे बाहेर काढतोय. सेकंड मॅच असेल ना रे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळला गेलाय नवाज यांच्याकडून. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह खेळ आहे. अश्विन नारायणचा कमबॅक मानावा लागेल. अप्रतिम कमबॅक, सुंदर कमबॅक. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता ना, त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम अश्विन नारायण यांच्याकडून केलेले आहे. पुन्हा एकदा डिफेन्स केला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव काढले गेलेत. एक धाव भेटेल. एका धावेतच समाधान मानावं लागेल. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करते. एकेरी दुहेरी धावा देण्याचं काम त्याच्याकडून चाललंय गेलंय. तर आता स्ट्राईकला असेल आदित्य भोंडवे, संघाचा असणारा कर्णधार आहे, कॅप्टन. पुन्हा एकदा सुंदर फटका खेळाय, चेंडू खेळाय सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट आलाय. खरोखर आज सांगून देतोय संघाला, संघ खूप अडचणीमध्ये आहे ना, त्या अडचणीमधून कशा प्रकारे मी बाहेर काढणार ना हे तुम्हाला सांगून जाईल. जर आदित्य भोंडवेचा विकेट नाही आला ना तर संघाला विजयी करून देईल, ह्याच्यामध्ये ती क्षमता आहे. लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत युवराज सिंग आणि सुरेश रैनाची आज आठवण करून देतोय. आणि फटका पुन्हा एकदा बघा, रिषभ पंतची आठवण करून दिली आता. अप्रतिम फटका आणि चेंडू गेला सीमा रेषेपार, षटकार, 6 धावा. रिषभ पंतची आठवण करून दिली आज आपल्याला. अश्विन पुन्हा एकदा विकेट घेतल्यानंतर महागडा ठरलाय. आपण IPL मध्ये पाहिलं ना, या IPL मध्ये रिषभ पंतना हे फटके खूप खेळले गेले. आज पुन्हा एकदा आपण पाहिला तर आदित्य भोंडवेकडून खेळला गेला. षटक संपले, 4थं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40.
तर न्यू असेल ए बी पांडुरंग. शॉर्ट फॉर्म मध्ये मध्ये त्याला ए बी म्हणतात. नक्कीच सुंदर गोलंदाजी करतो. तर स्ट्राईकला असेल नवाज जर्सी क्रमांक 5. त्याला सुद्धा आक्रमक रूप धारण करावं लागेल. जर अनुपचा विकेट तुम्हाला कौरव करावा लागेल ना तर तुम्हाला आक्रमक धारण करावं लागेल. कारण की आदित्य भोंडवेच्या आपण बॅटिंगमधून पाहिलं गेलं खरंच कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट आलाय. पुन्हा एकदा एक धाव भेटेल. एका धावेत समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजी चालू आहे ए बी पांडुरंग यांच्याकडून. पुन्हा एकदा लेगसाच्या दिशेने लेग केलाय. एक धाव भेटेल. एका धावेतच समाधान मानावं लागेल. आदित्य भोंडवे आपण पाहिलं गेलं ना आक्रमक खेळतोय. 360 मैंने 2 ही देखे. एक इंडिया का 360 बोले तो सूर्य कुमार यादव और दूसरा ए बी डिविलियर्स. तर आज आपको मैच जीतना होगा ना तो बड़े मार्जिन से तुम्हारे को जीतना पड़ेगा. फिर से कट लगा है आणि फिर से बाउंड्री मिलेगी. सुंदर गोलंदाजी करत होता परंतु एक चौकार आलाय नवाजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बघा अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम. सुंदर कमबॅक. हलकासा चेंडू बाहेर गेलाय. स्विंग झालाय. स्विंग अँड मिस. ठीक आहे सर. सॉरी ठीक आहे सर. सामने खेला हुआ फटका अप्रतिम कलात्मक क्लास नवाजच्या बॅट मधून आलाय. उत्कृष्ट असा चौकार. न्यू बॉलर असेल अश्विन नराळे. पुन्हा एकदा अश्विन नराळे आपण पाहणार आहोत. तर स्ट्राईकला असेल आदित्य भोंडवे. आदित्य भोंडवेला पाहिलं गेलं सुरेश रैना सुद्धा बनलाय. युवराज सिंग सुद्धा बनलाय आणि त्यानंतर रिषभ पंतची पण आठवण करून दिली आहे. सुंदर गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक केला गेलाय अश्विन नराळे यांच्याकडून. तरी आपण रन रेट पाहिला ना 10च्या सरासरीने चाललेला हा रन रेट आहे. पुन्हा एकदा अपील गेली आहे परंतु अपील पंचांनी फेटाळली गेली.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आलाय. कमबॅक केले गेले आहे. या संघामध्ये जर आपण पाहिलं गेलं ना, एक यंगस्टर टीम म्हणून या संघाला ओळखलं गेलेलं आहे. सुमित असो, लक्ष्य असो, अश्विन असो, भरपूर असे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बघा, अप्रतिम तेज तरार मारा. अश्विन नराळे, रफ्तार का राजा. यावर्षी नक्की त्यांनी पुणे क्रिकेट भरपूर गाजवलं गेलंय. त्यांनी या हंगामात नक्कीच आपण पाहिलं गेलं ना, 10 दिवसात त्यांनी एक शतक सुद्धा ठोकलं गेलंय. एकदम पुन्हा एकदा सुंदर फटका मारलाय. समोरच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आला गेलाय. आदित्य भोंडवे सांगून देतोय आज संघाला, यहाँ के हम सिकंदर. पुन्हा एकदा दिशा भरकटली गेली. वाईड असेल, पंचांनी दंडित केलाय की हा चेंडू वाईड आहे. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल अमित.
पहिल्या चेंडूवरती एक धाव पळून पूर्ण केली. आदित्य भोंडवे सुंदर फटकेबाजी चालू आहे, अप्रतिम फटकेबाजी करत आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती असेल अमित उर्फ दुप. इसका धूप अभी खत्म हो गया, अभी इसको एनर्जी नहीं मिलेगा. धूप नहीं तो एनर्जी नहीं है. अंपायर होते काय तुम्हाला? अंपायर को पेनल्टी आहे अभी. अंपायरला पेनल्टी द्यावं लागेल आता. श्रेयस चिकने तो आज चिकू झालाय. पुन्हा एकदा बघा अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव, थोडस चेंडू स्विंग झाला, स्विंग अँड मिस. गुगली टाकली होती, गुगली. आता स्ट्राईकला असेल आदित्य भोंडवे, जर्सी क्रमांक 3. परंतु आतापर्यंत सुंदर फटकेबाजी केली आहे, अप्रतिम फटकेबाजी केली. स्वतःचा संघ आहे, संघाचा असणारा कर्णधार आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. परंतु अमित त्याचं नावच धूप आहे. अप्रतिम गोलंदाजी. षटक संपले. 7 ओव्हर संपल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63 धावा, 63. बघूया न्यू गोलंदाज कोण येते. न्यू गोलंदाज समुदिता सर, मॅन फ्रॉम श्रीलंका, श्रीलंका कोलंबो.
बॉलर नेम अमित. हॅलो. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 75 रन झालेले आहेत आणि आता सुंदर असा तडकावलेला चेंडू 1 रन मिळालेले आहे. 53 बॉल 89 53 बॉल 89 रन्स. सुंदर असा तडकावलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे नवाज भाईनी आणि या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. हा. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि संघाची धुरा सांभाळत आहेत ते आमचे बोंडवे सर आणि अतिशय सुंदर खेळ करत आहेत. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. सुंदर फटका आणि मिळालेला हा चौका. सुंदर फटका आणि मिळालेला हा चौकार. स्कोर झाला 81. सुंदर चेंडू. ओव्हर समाप्त. या ओव्हर नंतरचा स्कोर जो आहे 9 ओव्हर 82. 9 ओव्हर 82. नाही तू मारल ना. किती बॉल किती पाहिजे? 6 ओव्हर कशा राहतील? 8 ओव्हर आहेत ना. 8 48 बॉल 48 बॉल बरोबर ना. 83 रनची गरज. 48 बॉलमध्ये 83 रनची गरज आहे. बॉलरचं नाव सांगा. सोमू. आमच्या पप्प्यानी घाण केलेली आहे. आदित्य बोंडवे स्ट्राईक रेटवर. निर्धाव असा चेंडू. सुंदर असा ऑफ साईडला तडकावलेला चेंडू. 1 धावेवर समाधान मानावं लागेल आदित्याला. नवाज स्ट्राईक रेटवर. आणि हा सुंदर अशी विकेट. नवाजबाईंचा कॅच पकडलेला आहे आणि संघासाठी ही
तिसरी विकेट गेलेली आहे. रन झालेले आहेत ते 83. 48. आता नाही. सतीश सावंत आपल्या नवीन बॅटर सतीश सावंत. बॅट्समन नेम. नवीन बॅट्समन गेलाय त्याचं नाव त्वरित कळवा. कोण?
आदित्य पाटील 50 कंप्लीट. बॅट वरती करा. आताचा नो बॉल आहे आणि आता फ्री हिट मिळेल आणि आता 2 रन धरले का? नो 110 रन झालेले आहेत आणि 32 बॉल 55 रन पाहिजे. 32 बॉल 55 रन पाहिजे. आदित्य बोंडवेची 50 पण झालेली आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. अरे वा, 65 रन झालेले. जास्त रन स्पीकर बंद असल्यामुळे काही सांगता आलं नाही, परंतु 65 रनवर आदित्य बोंडवे खेळतोय आणि 32 बॉल 55 रन पाहिजे. प्रेम सुंदर असा फटका आणि 4 धावा. पाच बॉल झालेत. 5 चेंडू झालेत. समुदित त्यावर आक्रमक
पुन्हा एकदा मारला गेलाय आणि वाईट चेंडू असेल. पंचांनी कळवले की हा चेंडू वाईट आहे. अप्रतिम खेळी करतोय आदित्य भोंडवे. संघासाठी 100 किल्ला लढवतोय म्हणजे एकटाच लढवतोय. तर पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला. गॅप मध्ये आहे. एक धाव तर भेटेल. दुसऱ्या धावेसाठी नकार असेल. षटक संपले. 12 षटकाच्या समतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 116 धावा. 4 विकेट. आदित्यच्या वैयक्तिक मी सांगते ते बोल. आदित्यच्या वैयक्तिक 38 बॉल 65. आदित्य वैयक्तिक 38 बॉल मध्ये 65 धावांवरती नाबाद आहे. काय सुंदर अप्रतिम खेळी करते. तर षटक संपले. 12 षटकाच्या समतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 116 धावा. 4 विकेट गेल्यात. परंतु विकेट गेल्याचा फरक पडला नाही आदित्य भोंडेवरती. तो सांगून देतोय की सामना मला जिंकवायचा आहे. 30 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 49 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे खेळी करतोय मुजाम्मिल आणि आदित्य भोंडवे. संघाला हा सामना जिंकून देते का? पुन्हा एकदा समोरच्या शिने चेंडू खेळला गेलाय. एक धाव तो पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी नकार असेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल आदित्य भोंडवे. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट आहे. सामना नक्कीच काढतोय का? स्लॉट मध्ये घ्यायचा होता परंतु चेंडू निर्धाव गेलाय. अप्रतिम कमबॅक अमित यांच्याकडून आपण पाहिलं गेलं. अश्विन नराळे नक्कीच अमितला सांगताना संघात असणारा कर्णधार आहे अश्विन नराळे. थोडस चर्चा करतोय कारण की आपले बॉलर्स खूप महागात पडलेत. पुन्हा एकदा पंचांनी कळवलंय की वाईड आहे. अतिरिक्त धाव भेटेल. आणि आदित्य भोंडवे LBW. आदित्य भोंडवेला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. मोठा झटका. रिव्ह्यू घेतलाय का? बॅट्समॅन बाहेर आलाय. रिव्ह्यू नाही घेतलाय का? रिव्ह्यू पंच रिव्ह्यू घेतलाय का? अंपायर अंपायर जरा कॉल करा. रिव्ह्यू घेतलाय का? आऊट दिलाय ना? ठीक आहे. विकेट असेल. छोटंसं पिल्लू आपण पाहिलं गेलं जर्सी क्रमांक 11 मध्ये संघाला पाणी पुरवतंय. संघाचा अतिरिक्त खेळाडू नाहीये परंतु या बारीक पोराने सांगून दिलंय मी 12वा खेळाडू म्हणून आज इथं खेळतोय आणि आज मी पाणी द्यायला सुद्धा गेलोय.
पुन्हा एकदा गोलंदाज वरती अमित असेल. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, तेच तर मारा. रॅपिड टाकलेला हा चेंडू होता. सुनील भोंडवेला हा चेंडू काहीसा कळाला नाहीये. नो बॉल असेल. रिव्ह्यू घेतलाय. तुझ्यावरतीच आहे. रिव्ह्यू घेतला कशाचा रिव्ह्यू घेतलाय त्यांनी? रिव्ह्यू कशाचा घेतलाय सर? समोर होता का तो? विकेट किपरच्या मागच होता. सुंदर अंपायरिंग आज आपण पाहिले गेली. साहिल कुंभार अप्रतिम अंपायरिंग आज आपण पाहिलं गेलं. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आता नो बॉल आहे तर फ्री हिट ऑन असेल. मोठा फटका खेळायचा आहे. या मोजामीला ह्या संधीचं सोनं करता येणार का आज आपण पाहणार आहोत. पंच चला डिस्कशन नका करूया, थोडंसं स्पीडअप करा गेम मध्ये, वेळ भरपूर. धावसंख्या दोन बोलते ती 120 जावा. 1-2-0. 5 विकेट लॉस. षटक क्रमांक 13वा चालू आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अपील केली गेली परंतु अपील पंचांनी फेटाळून लावली आहे. मुजम्मिलला थांबवलं गेलंय. षटक संपले. 13 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दोन बसली ती 120 जावा. 5 विकेट लॉस. किती आता उर्वरित 24 चेंडू मध्ये 45 धावा बनवायच्यात. 24 चेंडू आणि 45 धावा कशा प्रकारे बनवल्या जातात तर गोलंदाजी ट्रॅक वरती असेल अश्विन नराळे. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट आलाय. संघासाठी स्वतःसाठी जबाबदारी घेतली आहे. आज त्यांच्या बॅटिंग मधून उत्कृष्ट अशी खेळी आपण पाहिली गेली. प्लीज श्रेय चिकणे आपण थोडंसं ग्राउंडच्या बाहेर या. अंपायर तिथं आहेत, अंपायर बघून घेतील. अंपायर ह्याचं ओव्हर 14 चालू आहे. 17 ओव्हरचा फॉर्मॅट आहे. कशा प्रकारे त्यांना टाकायचं आहे ते तुम्हाला सांगून द्या त्यांना तिथं.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. अश्विन नराळे सुंदर गोलंदाजी करते. 23 रन मारा. उर्वरित आता 23 चेंडू मध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. चेंडू गेला सीमा रेषेपार. चौकार. 4 धावा. अश्विन नराळेवर काउंटर अटॅक केला गेलाय. सुनील भोंडवे संघाचा असणारा ओनर आहे. आज ओनर सुद्धा सांगून देतोय की मी सुद्धा कमी नाहीये. माझ्या पोराने केलं तर मी सुद्धा करू शकतो. 22 चेंडू मध्ये 41 धावा बनवायच्यात. पुन्हा एकदा रेंज हिटिंग केली आहे. चेंडू गेला सीमा रेषेपार. षटकार. 6 धावा. सुनील भोंडवे ऑन फायर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय आणि चेंडू खाली. ए बी पांडुरंग भाऊ. विकेट येईल. अश्विन नारायणला भेटलेली ती सफलता आणि सुनील भोंडवेला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. तर न्यू बॅटर सूरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळायला गेलाय. गॅप मध्ये आहे तिथं विकास गोले आहे. तोपर्यंत घेतलेली 1 धाव. सुंदर फेकी. षटक संपले. षटक संपले 14व आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 131 धावा. 131. 6 विकेट लॉस. उर्वरित 18 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्यात. सॉरी 18 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्यात. न्यू बॉलर सुमित. रनआउटची संधी होती परंतु 1 धाव पळून पूर्ण केली. आता स्ट्राईकला असेल मुजाम्मिल. कमन यार मुजाम्मिल कुछ तो करके बताओ.
मुजम्मिल, आज तुम्हारे को मैच जीताना भाई, पार्टी है अनूप की तरफ से। कमन यार मुजम्मिल, शाबाश। सुंदर फटका खेळला गेलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेपार, चौकार 4 धावा। मुजम्मिलची आपण तारीफ केली ना, ती तारीफ आज योग्य ठरते। अनूप खरंच त्याला पार्टी देणार आज। श्रेयश आणि अनूप कडून तुला पार्टी आहे, जर सामना जर जिंकून दिला तर। स्कोर झालाय 136, 6 विकेट गॉन। पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू मारलाय, पुढे येऊन पुढे सरसवून चेंडू खेळला गेला, दुसऱ्या धावासाठी निघालाय आणि सहज रुपया 2 धावा पळून पूर्ण केल्यात। उत्कृष्ट अशी रनिंग म्हणावं लागेल। पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळाय, पुन्हा एकदा हातात गेला चेंडू, 1 धावाचं समाधान मानावं लागेल। सुंदर फटकेबाजी करतोय मुजम्मिल। मला माहित आहे जर मुजम्मिल तिथं थांबला ना, संघाला विजय करून येणार। जो बोलते मुजम्मिल भाई भरोसा है आप पे, आप भरोसे के लायक हो और भरोसे के लायक रहोगे और जीता को भी आओगे। एकदा चेंडू गॅप मध्ये खेळाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला, तो पण घेतलेल्या 1 धाव। आणि इथं मुजम्मिलला नजर लागली गेली, बोल्ड झालाय। मुजम्मिलला नक्कीच बोल्ड झालाय आणि षटक संपले। षटक संपले 15 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 140 धावा, 140। उर्वरित 12 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्यात। कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील दोस्ती या संघाकडून नक्कीच आपण आज पाहतोय। भरपूर मोठं भलं असं लक्ष होता, परंतु त्या लक्ष्याच्या पाठीमागे लागला होता आदित्य बोंडवे। काय सामना खेळला गेला, काय फटकेबाजी चालू होती आदित्य बोंडवे। आज आपण पाहिलं युवराज सिंग, रैना, रिषभ पंतची आपण आज आपल्याला आठवण करून दिली आदित्य बोंडवे। काल आपण पाहिलं गेला, काल आउट झाला होता लक्ष। न्यू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज असेल लक्ष। गोलंदाजी ट्रॅकवरती असेल लक्ष, तर फलंदाजीला असेल सूरज कुमार तुमार। परंतु पहिला चेंडू निर्धाव टाकलाय। उर्वरित 11 चेंडू मध्ये 25 धावा बनायच्यात, 11 चेंडू 25 धावा। पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलाय चेंडू, 1 धाव भेटेल, एका धावीतच समाधान मानावं लागेल। आता ऑन स्ट्राइक असेल सतीश महाजन। ज्या खेळाडूने अक्षरशः पिंपरी चिंचवड गाजून ठेवलाय ना, तोच खेळाडू आज आलाय। सतीश महाजन ऑन स्ट्राइक असेल। पुन्हा एकदा चेंडू खेळला गेलाय आणि चेंडू गेला
सीमारेषा पार, षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 147 धावा, 147. आदित्य भोंडे, नक्कीच आज तुमचं मी संध्याकाळी इंटरव्ह्यू घेणार आहे. काय फटकेबाजी चालू होती आज, तुम्ही आम्हाला सर्व फलंदाजाची आठवण करून दिली आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये असेल चेंडू, पुन्हा एकदा एक धाव भेटेल. दुसऱ्या धावासाठी निघाला गेलाय आणि सहज रुपया 2 धावा पळून पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळला गेलाय आणि चेंडू गेला अक्षरशः सीमारेषेजवळ अडवला गेलाय. सुंदर फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग मानली जाईल. मी नक्की तुम्हाला सांगून दिलं ना का या खेळूने PCMC गाजवली आहे. आज तो नक्की दाखवून देतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नंतर त्याने गाजून ठेवली आहे. आज पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचं भलं मोठं नाव आहे, सतीश महाजन. पुन्हा एकदा एक धाव भेटेल. लेग बायच्या सोबत एक धाव भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 152. 152 झाल्यात. काय फटकेबाजी करते. उर्वरित 6 षटकामध्ये 6 बॉलमध्ये 6 चेंडू आणि 13 धावा बनवायच्यात. न्यू बॉलर असेल सुमे. सामना कोण जिंकतंय. सिद्धिविनायक की दोस्ती. सर अंपायर सर आम्हाला कॉल केले का तुम्ही. संकेत हो, तुम्ही ह्या आधी तुम्ही रिव्ह्यू घेतला पाहिजे होता त्याच्यासाठी, पण आतापर्यंत तुम्ही रिव्ह्यू 6 चेंडू 13 धावा बनवायच्यात. प्लीज सिद्धिविनायक संघाला विनंती असेल आपण ग्राउंडच्या बाहेर यायचंय. जर ड्रिंक ब्रेक असेल तर तुम्ही आत जाऊ शकता. जर ड्रिंक ब्रेक नसेल तर तुम्ही बाहेर यायचंय. दोन मिनिटं सिक्स चेक करतो मी.
कुमार. सूरज कुमारला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. मोठा झटका बसलाय सिद्धिविनायक या संघाला. न्यू बॅटर शिवाजी माने सर. जर्सी क्रमांक 07 एम एस धोनीची आठवण करून देते. वरद एम एस धोनी सारखी फिनिशिंग करते का? संघाला गरज आहे रेंज हिटिंगची. सुमित काय गोलंदाजी करते. संघासाठी तारणहार बनलाय. सामना जिंकवत आहे. याआधी आपण पाहिलं गेला सामना अतिशय क्लोज होता. पुन्हा एकदा एक धाव भेटेल. तीन चेंडू 12 धावा. आता 2 चेंडू 11 धावा. एम एस धोनी बनायला लागेल शिवाजी माने साहेबांना. पुन्हा एकदा फटका खेळा. गॅप मध्ये गेला नाही. एकच धाव भेटेल. या एका धावेतच आशेवरती राहिलं गेलं. सामना 99% तर दोस्ती या संघाने जिंकला गेलाय. आणि वाईड असेल आणि वाईडच्या स्वरूपात विकेट भेटेल. रन आउट झालाय. हार्डलक चिकने तुझी जरा कमी खेळी आली त्याच्यामुळे हारले ते. तुझ्या खेळीमुळे हारले ते. याला हाकला टीमच्या बाहेर. आणि सामना जिंकलाय दोस्ती या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन सर संघाचा. तर सुंदर खेळी केली आहे सिद्धिविनायक या संघाने सुद्धा. यांचा सुद्धा कौतुक असेल. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामना जिंकलाय दोस्ती या संघाने. चला.